नमस्कार. आज आपण एक अशा पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत ज्यानं अनेकांच्या म्हणजे अगदी लाखो लोकांच्या पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला कुठेतरी बदलले आहे. रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाला 2 वडील होते, म्हणजे एक विचारांनी गरीब आणि दुसरे विचारांनी श्रीमंत. एक वडील जे खूप शिकलेले होते पण पैशांच्या बाबतीत थोडे मागे होते, आणि दुसरे जे कमी शिकलेले असूनही खूप यशस्वी व्यावसायिक होते. अनेकांना यातली मालमत्ता विरुद्ध दायित्व ही कल्पना म्हणजे ॲसेट्स विरुद्ध लायबिलिटीज माहीत असेल. पण आज आपण जरा आणखी खोलात जाऊया. बघूया की कियोसाकींचे विचार नेमके काय आहेत आणि ते आजच्या काळात किती लागू पडतात. अगदी खरंय. मालमत्ता आणि दायित्व यातला फरक तर महत्वाचा आहेच, पण कियोसाकींचा खरा जोर आहे तो म्हणजे आपल्या मानसिकतेवर, म्हणजे आपण पैशाला कसं बघतो यावर. बघा, ते म्हणतात की अनेक लोक ज्या गोष्टींना मालमत्ता समजतात ना, समजा मोठं घर घेतलं किंवा महागडी गाडी घेतली, तर खरं तर त्यांच्या खिशातून पैसे काढत राहतात. म्हणजे त्या झाल्या लायबिलिटीज, दायित्व. त्यांचे श्रीमंत वडील म्हणायचे खरी मालमत्ता म्हणजे ती जी तुमच्या खिशात पैसे आणते. म्हणजे समजा भाड्याने दिलेली जागा असेल किंवा व्यवसायातली गुंतवणूक असेल, शेअर्स असतील वगैरे. हा दृष्टिकोन बदलणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे फक्त व्याख्या समजून नाही, तर आपल्या रोजच्या खर्चांकडे आणि गुंतवणुकींकडे त्या नजरेनं पाहिलं पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. आणि याच मुद्द्याला धरून ते आपल्या नेहमीच्या शिक्षण पद्धतीवर पण प्रश्न विचारतात, नाही का, की शाळा आपल्याला चांगली नोकरी कशी मिळवायची हे शिकवतात, पण पैसे कसे सांभाळायचे, गुंतवायचे किंवा स्वतःचं काही कसं उभं करायचं हे नाही शिकवत. हो, आणि हा मुद्दा आजही म्हणजे अगदी खरा वाटतो. आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरसी आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात सहसा नसतेच. त्यामुळे होतं काय की लोक शिक्षण भरपूर घेतात, चांगली नोकरी पण मिळवतात, पण पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं यात ते थोडे कच्चे राहतात. कियोसाकी सांगतात की त्यांचे श्रीमंत वडील त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञान जास्त द्यायचे. अच्छा, म्हणजे संधी कशी ओळखायची, धोका कसा पत्करायचा. अगदी. आणि महत्वाचं म्हणजे पैशाला आपल्यासाठी कसं कामाला लावायचं, यालाच ते म्हणतात की रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा मार्ग. हे रॅट रेसमधून बाहेर पडणं म्हणजे काय? फक्त नोकरी सोडून व्यवसाय करणं एवढंच आहे का त्यांच्या मते, की अजून काही पैलू आहेत त्यात? नाही, फक्त व्यवसाय सुरू करणं एवढंच नाहीये. त्यांचे आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे नोकरी करत असाल तरी ती फक्त पगारासाठी न करता काहीतरी नवीन शिकण्यासाठी करा. म्हणजे स्किल्स शिकण्यासाठी. हो, जसं की विक्री कशी करायची, लोकांशी कसं बोलायचं, मार्केटिंग, लोकांना सांभाळणं, ही कौशल्य पुढे स्वतःचा व्यवसाय करताना उपयोगी पडतात. दुसरा मुद्दा म्हणजे करांचे कायदे समजून घेणं, टॅक्स लॉज. ते म्हणतात की श्रीमंत लोक कंपन्या वगैरे स्थापन करून कायदेशीर मार्गाने टॅक्स वाचवतात, जे सामान्य पगारदार माणसाला करणं थोडं अवघड जातं. आणि तिसरा मुद्दा भीतीवर मात करण्याचा आणि थोडी जोखीम घेण्याचा. बरोबर, कारण अनेकांना भीती वाटते की पैसे बुडतील किंवा व्यवसायात नुकसान होईल. अगदी. कियोसाकी म्हणतात की आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर भीतीवर मात करावीच लागते आणि चुकांमधून शिकावं लागतं. प्रत्येक संधीमध्ये थोडी जोखीम असतेच, पण कोणतीच जोखीम न घेणं हीच सगळ्यात मोठी जोखीम आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे सेफ खेळण्यापेक्षा विचार करून हुशारीने खेळायला शिका. अर्थात उगाच धोका पत्करणे नाही, तर माहिती घेऊन विचारपूर्वक पावलं उचलणे. हे सगळं ऐकायला खरंच खूप म्हणजे आकर्षक वाटतं आणि प्रेरणा पण मिळते. पुस्तकाची भाषा पण सोपी आहे, गोष्टी रूपात मांडलंय सगळं, पण यावर काही टीका पण होते ना, की यात काही गोष्टी खूपच सोप्या करून सांगितल्या आहेत किंवा गुंतवणूक नेमकी कशी करावी याबद्दल फार माहिती नाहीये. हो, आणि ती टीका काही प्रमाणात योग्य पण आहे. हे पुस्तक म्हणजे गुंतवणुकीचं कसं करावं किंवा हाऊ टू मार्गदर्शक नाहीये खरं तर. यात काही संकल्पना जसं की शिक्षणाचं महत्त्व थोडं कमी लेखणं यावर वाद होऊ शकतो. आणि कियोसाकी जास्त करून स्वतःच्या अनुभवांवर भर देतात, जे प्रत्येकाला तसेच्या तसे लागू होतील असं नाही. पण तरीही या पुस्तकाचं महत्त्व कमी होत नाही असं मला वाटतं. ते आपल्या आर्थिक विचारांना एक नवी दिशा देतं. विशेषतः जे लोक पैशांबद्दलच्या जुन्या कल्पनांमध्ये अडकलेले आहेत किंवा ज्यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायचं आहे, त्यांच्यासाठी हे एक माइंडसेट शिफ्ट करणारं पुस्तक नक्कीच ठरू शकतं. म्हणजे हे पुस्तक आपल्याला काय विचार करायचा यापेक्षा कसा विचार करायचा यासाठी एक फ्रेमवर्क देतं असं म्हणायला हरकत नाही. आयुष्यभर पैशासाठी काम करण्याऐवजी पैसा आपल्यासाठी कसा काम करू शकेल यावर लक्ष केंद्रित करायला शिकवतं. अगदी बरोबर. आणि याच विचारातून आजच्या आपल्या या चर्चेअंती एक प्रश्न मनात येतो.
आपण सगळेच आर्थिक सुरक्षिततेचा विचार करतो, पण कियोसाकींच्या व्याख्येनुसार जर पाहिलं तर आज आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मालमत्ता काय आहे आणि कोणत्या गोष्टी नकळतपणे आपलं दायित्व बनून राहिले आहेत याचा जरा